नमस्कार मित्रांनो, अभिनेता शशांक केतकरने सोमवारी एक पोस्ट लिहित निर्मात्याने पैसे थकवल्याचा आरोप केला होता। संबंधित निर्मात्याने त्याला 5 जानेवारी 2026 ही एक तारीख दिली होती। त्यानंतरही पैसे मिळाले नाही तर व्हिडिओ पोस्ट करत सगळंच सांगेन असा इशारा शशांकने दिला होता। अखेर 5 जानेवारी रोजी शशांकने या प्रकरणी सविस्तर व्हिडिओ पोस्ट करत निर्मात्यासोबतच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहे। मी कायदेशीर कारवाई करणारच, पण तू तुर्तास मंदार देवस्थळी या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा, यासाठी हा व्हिडिओ स्क्रीनशॉटसह पोस्ट करतोय, असं त्याने म्हटलंय। पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो। 5 लाख ही एखाद्यासाठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्यासाठी तरी आहे। हे मन बावरे या मालिकेचे प्रतिदिवस प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले, पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे। म्हणजे त्यांनी पेमेंट देताना TDS कापला आणि सरकारला भरलाच नाही, असा दुहेरी गुन्हा त्याने केला। एवढंच नाही तर अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे। पण आता मी फक्त माझ्यासाठी बोलत आहे। यूट्यूबर 4 वर्षापूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला, त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न क्लिअर दिसतो आणि आमच्या पैशाचं केलं काय याबद्दल चकार शब्द काढत नाही तो, असा आरोप शशांक केतकरने केला आहे। शशांक केतकरच्या या खुलास्यानंतर निर्मात्याची सगळीच पोलखोल जनतेसमोर आली आहे। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।